मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावरती आल्यामुळे राजकारण तापलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महापालिकेवरती मोर्चा काढला जाणार आहे आणि त्या विरोधात आता सत्ताधारी भाजप शिवसेनेने प्रतिमोर्चाची हाक दिलेली आहे आणि त्यामुळे शनिवारी मुंबईमध्ये राजकीय संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही। 1 जुलैला मुंबई महापालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोर्चा धडकणार आहे। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। त्यासाठी ठाकरेंच्या पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे। एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राजकीय शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे, तर दुसरीकडे भाजपनं त्या विरोधात कंबर कसली आहे। भाजप युवा मोर्चाकडून ठाकरेंच्या मोर्चाला प्रत्युत्तर दिलं जाणार आहे। भाजपच्या या मोर्चात शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेसह आरपीआय देखील सहभागी होणार आहे। मुंबईकरांचे प्रश्न विचारण्याचं काम भारतीय जनता पार्टी मुंबई करणार आहे आणि आनंद यामध्ये आम्हाला आहे की हा आक्रोश आंदोलन केवळ भारतीय जनता पक्ष नाही करत आहे, तर भाजप शिवसेना रिपाई आम्ही मिळून करतो आहोत। सध्या मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकामार्फत चालवला जातोय। पर्यायानं राज्य सरकारचं महानगरपालिकेच्या कारभारावर नियंत्रण आहे। दरम्यानच्या काळात मुंबई महानगरपालिकेनं अनेक योजना सुरू केल्या आहेत, त्यावर ठाकरेंच्या पक्षानं आक्षेप घेतला। राज्य सरकार मुंबई महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंकडून केला जातोय आणि त्यासाठीच शनिवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे। भाजप बोगस आहे, कशाचा मोर्चा काढणार? या भाजपने देशाला देशोधडीला लावलेला आहे। या भारतीय जनता पार्टीनं शेतकऱ्याला देशोधडीला लावलेला आहे। काय मोर्चा काढणार भारतीय जनता पार्टी? त्यांचं म्हणणं आहे की कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार केला आहे। आता कोरोना काळातला भ्रष्टाचार सगळ्यात आधी पंतप्रधान निधीला जी सगळी मदत दिली होती देशातून त्याचा हिशोब द्या म्हणा, मग भ्रष्टाचार बोलवा ना। पंतप्रधान निधीतून जे आलं होतं ना, मदत निधीतून सगळे व्हेंटिलेटर बोगस होते आणि तो निधी कुठं खर्च केला, काय खर्च केला, त्याचा हिशोब देशाला द्या म्हणा, मग मोर्चे काढा ना। आम्हाला त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची पाळमुळं खोदायची। आता एक एक बडे बडे मासे जे आहेत ना, आता लागायला लागलेत, म्हणून त्यांची ही फडफड चालू आहे। त्यांना माहिती उद्याचा आपला मुक्काम हा जेलमध्ये असणार आहे। आदित्य ठाकरे असो का कोणी असो, जो भ्रष्टाचाराशी संबंधित असेल तो जेलमध्येच राहील ना। एकीकडे ठाकरेंच्या पक्षानं मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवलंय, तर दुसरीकडे भाजपनं शिवसेनेच्या सत्तेतील कारभारावर सवाल उपस्थित केलाय। कोरोना काळात कोविड सेंटरमध्ये ठाकरेंच्या पक्षानं भ्रष्टाचार केल्याचा भाजपचा आरोप आहे। आता या प्रकरणात एसआयटी मार्फत चौकशी सुरू झाली आहे। शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे भाजप विरुद्ध ठाकरेंचा पक्ष असा राजकीय संघर्ष पेटलाय। शनिवारी मोर्चा दरम्यान हा संघर्ष चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह तुषार रुपनवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई।